महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खान, या नवतेचं अफजल खान, जिता जागता जणू सैतान. कान बोलला छाती ठोकून, शिव झाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या दुर्मीत. त्याचं गोड तळ पायदळ, फौज फाटा नाही बक्कळ, अंगी 10 हातीचं फळ, पाहणारा खप चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वागी